नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पद्म बंगला, शिवाजी चौक, जयसिंगपूर, पियुषा भरत माणगावे या बहिणींना भेटणार आहोत आणि संवाद साधणार आहोत. चला भेटूया माणगावे कुटुंबाला. नमस्कार. 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 बरं, आता काल आम्ही येणार हे कळल्यानंतर जितक्या जणींनी वेगवेगळे उखाणे सांगून तुमच्याकडनं एक उखाणा पाठ करून घेतला तो उखाणा. जाईजुईच्या वेलीवर फुले उमलली दाट, भरतरावांचं नाव घेते आज आमच्या घरी होम मिनिस्टरचा थाट. अरे वा. त्या ओळख करतो. हे माझे मिस्टर. नमस्ते. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. ते माझे पप्पा. नमस्कार. ती माझ्या बहिणीसारखी ननंद. नमस्कार. एक मिनिट, हे का अंडरलाईन केलं बहिणीसाठी? नाही, ती मला खरंच बहिणीपेक्षा पण जास्त जवळची, कारण मी माझ्या मनातलं जे काही असते त्यांना सांगते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ही नणंद हिंदी मालिका नाही खरंच. पुढची ती माझी मैत्रीण. नमस्कार. पण जाऊ, म्हणजे जाऊ आहे पण ती मैत्रिणी सारखी आहे मला. कळलं तुमचं सगळं कोणाला कोणासारखं. ते माझे दीर. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. ही जावेंची मुलगी. बर. ती माझी मुलगी. हा नंदेचा मुलगा. नमस्कार. ती माझी मावशी. नमस्कार. आणि हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स, त्या माझ्या मैत्रिणी सगळ्या. नमस्कार. नमस्कार. सगळ्या मैत्रिणी जयसिंगपुरातल्याच आहेत, तरीच बाहेर ट्रॅफिक नाही. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. कुठलं बालपण? माझं इथलंच, जयसिंगपूरचं. जयसिंगपूर. तुमचं? जयसिंगपूर. शाळा? बळवंतराव झेले हायस्कूल. बळवंतराव झेले. तुम्ही राहायला यांच्या घरापासून किती लांब होता? एक साधारण अर्धा किलोमीटरच्या अंतरावर होतं. तुम्ही? आम्ही इथंच राहत होतो. हेच हेच घर. घर होतं. काही न विचारता तुम्ही का मी काही विचारलं का? नाही 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 ना. मग कसं केलं बालपण तुमचं? माझं एकदम छान. तुमचं? एकदम मस्त मजेत. काय तुमच्या घरी आई बाबा काय करायचे? माझी आई कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये ऍज अ ते बचत गट जे बनवतात त्याची मेन इन्चार्ज होती. आणि माझे वडील सांगली मध्यवर्ती बँकेत ऑफिसर होते. बरं. तुमचे? माझे वडील मुख्याध्यापक म्हणून होते. बळवंतराव झेले हायस्कूल तिथं मुख्याध्यापक ऍज ए प्रिन्सिपल म्हणून होते. तुम्ही शाळेत असताना? नाही, मी 6वीला असताना ते रिटायर झाले होते. आणि तुमचा प्रवास किती, 8वीत सुरू झाला का 7वीत? 10वी नंतर. माझा 8वीत चालू झाला, त्यांचा 10वीत. 8वीत सुरू झाला. कसं काय? आम्ही 5वी पासून एका शाळेमध्ये होतो, पण 8वी पासून आम्ही दोघं एक टेक्निकल घेतल्यामुळे आम्ही दोघे एकाच क्लासमध्ये आलो. मग हे आमच्या बॅचचे सगळ्यात स्कॉलर होते. काय सांगता? आणि ह्यांचे वडील मुख्याध्यापक असल्यामुळे साहजिकच हे शिक्षकांचे म्हणून स्कॉलर नव्हते? नाही. हे तिन्ही पण भावंड एकदम स्कॉलर आहेत, म्हणजे त्या शाळेचं नाव ह्यांनी फार मोठं केलंय. त्यामुळे हे असे फोकसमध्ये असायचे. मग माझं म्हणजे सगळ्यांचं लक्ष असायचं. मग तेव्हापासून ते मला आवडत होते 8वी पासून, पण तेवढं धाडच नव्हतं प्रपोज करायचं मला. तुमच्या काही मनात नव्हतं? हा, म्हणजे सुरुवातीला. मग काय झालं 8वी? 8वी साधारण 8वी एक 6 महिने गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे मला आवडतात, कारण मी ह्यांच्याकडे लपून छपून बघायचे बेंचेस. हो. मग माझ्या मैत्रिणी मला चिडवायच्या, तू का ग बघतीस, बोलताना त्या साईडला असे का मान करून बघतीस. मग माझ्या लक्षात आलं की हे मला आवडतात. मग तुमच्या कसं लक्षात आलं? आता आवडतात एखादा व्यक्ती, बाकीच्या सगळ्यांच्यात एखाद्याबद्दल हे वाटतं म्हटल्यावर हे आवडतं तसं. बरोबर, आवडतात. मग मी एक लेटर लिहिलं. हा. अजून आहे इंटरेस्टिंग. लेटर लिहिलं, त्यामध्ये मी माझा उल्लेख कुठं केला नव्हता की मी कोण आहे. हे हुशार होते, त्यामुळे मी ह्यांची हुशारी तपासण्यासाठी मी त्यामध्ये एक क्ल्यू टाकला. माझा परीक्षेत सिद्ध झाली नव्हती का हुशार? माझ्या बाबतीत मला बघायचं. बरोबर. मग मी माझा फोन नंबर शोधण्यासाठी ह्यांना एक क्ल्यू घातला होता. म्हणजे आपण कोडं म्हणतो ना, तसं कोडं घातलेलं. 27808 नंबर होता घरचा. लँडलाईन नंबर होता त्यावेळेस. मग ते लेटर मी नेऊन ह्यांच्या डेस्कच्या खाली ठेवलं आमच्या क्लासमध्ये. डायरेक्टली ह्यांच्या हातात नाही दिलं, बेंचमध्ये ठेवलं.
मग हे आले, जाऊन बसले, बॅग सरकवली खाली. मग दिवसभर माझं लक्ष होतं तिकडं त्यांच्याकडे की सापडते काय, बघतात काय. मग ते बॅग ओढल्यामुळं ते खाली पडलेलं होतं. अरे देवा. ते त्यांना लक्षात नाही आलं. मग मधल्या इंटरव्हलमध्ये ते त्यांना सापडलं. मग ते त्यांनी वाचलं हे मी बघितलेलं. पण मग माझी धडधड चालू झाली. आता हे म्हणजे इथंच विचारतात काय हे कोण आहे, तसं त्यांनी काही नाही केलं. मग एक मध्ये थोडे दिवस गेले. मग ह्यांनी त्याच्यावरून माझा फोन नंबर शोधून काढला. मग तुम्ही का ते तुमचा जर फोकस अभ्यासात होता की नाही, तर मग लगेच ते पत्र शिक्षिकेकडे द्यायचं नाही नाही, सांगतो की सर, सांगतो की. मग ते मी वाचल्यानंतर पहिल्यांदा कॉल करून पाहिला ना, 2788 नंबर आला त्याच्यावर. लँडलाईन होते त्यावेळी, 1997ची घटना. लँडलाईन कॉल होते, कॉल करून पाहिला. मग म्हणजे चौगुलेंच्या घरी फोन लागला तो. मग चौगुले मी एकटीच होते क्लासमध्ये, त्यामुळे मग ह्यांचा लगेच क्लिक झालं. तुम्हाला लगेच कळलं. लक्षात आलं की. मग ते आल्यानंतर मी ते पत्र घेऊन माझ्या आई वडिलांच्याकडे दिलं. पहिला बहिणीला सांगितलं, मग मी माझ्या आई वडिलांच्याकडे दिलं ते पत्र. हो हो, एक त्याच दिवशी म्हणा किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी पहिला बहिणीला सांगितलं आणि मग आई वडिलांच्याकडे पत्र दिलं. असंच झालंय आणि मला हे पत्र आलेलं आहे. मग घरच्यांनी काय केलं? घरच्यांनी म्हटले की तू अभ्यासाकडे म्हणजे लक्ष दे, आपण योग्य तो निर्णय आपण तो घेऊया, त्यावेळी काय काळजी करू नको. माझ्या मनात होतं, पण कसं आहे, लहानपणापासूनच आई वडिलांनी फार अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे. आणि बहीण म्हणजे एक माझी मैत्रीण असल्यासारखी होती. त्यामुळे मी पहिल्यांदा तिला सांगितलं, आई वडिलांना सांगितलं. हे तुम्हाला काय माहिती नाही घरी आणि पत्र आई बाबांना दाखवलं? नाही नाही, मी आपली वाट बघत होते, ह्यांचा आज कळेल, उद्या सांगतील. पण ह्यांचा काही रिस्पॉन्स झाला नाही. मग मी आपली थांबले होते तशीच, बघूया म्हटलं. आणि घरच्यांनी पण ते पत्र काही त्याचं सिरियस गांभीर्याने नाही. मग घरचे आई वडील त्यांच्या आई वडिलांना जाऊन भेटले, पत्र घेऊन जाऊन भेटले. मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही जाऊन भेटून सांगून आलोय आणि तुम्ही आता अभ्यास करा छानपैकी, अभ्यास वगैरे करत राहा. शिक्षण पूर्ण झालं की तुमचं काय असेल ते आम्ही योग्य प्रकारे करून देऊयात सगळं. त्यांच्या घरून अशी प्रतिक्रिया आली आहे, तुम्हाला कळलं होतं? हा, मग माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं तू असं केलंस काय, तर होय म्हटलं. मग ते आले होते घरी आणि सांगून गेले ते, असं काय आम्हाला राग वगैरे काही नाहीये, पण मुलांचं शिक्षण होऊ दे, मग तुम्ही असं काही करू नका, आधी शिक्षणावर लक्ष द्या. मग काय केलं तुम्ही नंतर? नाही मग पण त्यानंतर तुम्ही शाळेत जाऊन आमच्याशी बोलला नाही? नाही नाही नाही, बघणं नाही. नाही, अगदी क्वचित होत तेवढंच जरा, म्हणजे येता जाता, म्हणजे इतर सगळे. पण हे तुमच्या दोघातच आणि घरात, बाकी कुठे मैत्रिणींना वगैरे? मैत्रिणींना माहित होतं, माझ्या मैत्रिणींना माहित होतं, ह्यांनी नाही सांगितलं. मग 9वीत काय झालं? 9वी पण गेली अशीच बघता बघता. माझी ह्यांच्याकडे, त्यांच्यावर लक्ष मी ह्यांच्याकडे बघत होते, हे पुस्तकाकडे बघत होते. तुम्ही ह्यांच्याकडे ते पुस्तकाकडे? बर. हे कितीपर्यंत त्यांचं पुस्तकात? 10वी, आमची 10वीचं सेंड ऑफ परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेला बोलवतात ना शाळेमध्ये, तोपर्यंत हे आमचं असंच चालू होतं. मग ज्या दिवशी आमचा 10वीचा निकाल होता त्या दिवशीच ह्यांनी माझा निकाल लावला. त्या दिवशी ह्यांनी मला बोलवलं आणि मग मला पण तू आवडतीस, काही हरकत नाही. कुठे बोलवलंय ना? शाळेमध्ये रिझल्ट लागला, 87.33 मार्क मिळाले त्यावेळी तुम्हाला? हो हो हो. बरं. मग त्यावेळी बहिणीनं मला सांगितलं की हो म्हण नक्कीच, म्हणजे असं प्रेम करणारी व्यक्ती, एवढं प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला नक्कीच मिळते. माझ्या मनात इच्छा होती, पण बहिणीनं पूर्ण हिरवा झेंडा दाखवला की असं एवढं प्रेम करणारी मुलगी मिळायला आपल्याला म्हणजे नशीब लागतं आणि तू नक्की हो म्हणून म्हणाला. आता काय रेल्वेत आहे का? नाही नाही, डॉक्टर आहे. आता एकदम व्यवस्थित? एकदम तेव्हाही व्यवस्थित होतं, आताही व्यवस्थित? हो 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 ना. बरं, याच नोटवर आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 4 संधी आहेत, सगळ्यांची मदत घेऊ शकता. 50 रुपये. आणखी 3 संधी आहेत, 1 रुपया मिळाला पाहिजे, लक्षात ठेवा. 100 रुपये. 1 रुपया मिळाला तर ते बक्षीस मिळणार. 10 रुपये. आता 1 संधी आहे, शेवटची संधी. 20 रुपये. सासूबाई बोला, सुनेबद्दल सांगा. मनमिळाव आहे, बरं. प्रेमळ आहे, हां. आम्हाला सगळ्यांना एकत्र कुटुंब ठेवते चांगली,
सर्वांना सांभाळून घेते. समाधानी आहात एकदम? हो, समाधानी, एकदम समाधानी. चांगली मुलगी घरात सून म्हणून आली, आले. हा. हो की नाही? आमच्या आठवीत. सासूबाईंच्या मैत्रिणीची नात होती. हा. ते आतलं सगळं असल्यामुळे, माहिती असल्यामुळे आम्ही एकदम होकार दिला दोघांनी. छान वाटलं. आईंकडे द्या त्यांच्या. जावई म्हणण्यापेक्षा माझा तो मुलगाच आहे. मी मुद्दाम नाही म्हणत, पण मला एकच मुलगा, आमची लिमिटेड फॅमिली. मुलगा म्हणजे लंडनला शिकायला गेला. आम्ही तसे एकांकी होतो, पण हा मला मुलगा म्हणून खूप चांगलं मला सपोर्ट केला. पण मला सांगा, जेव्हा हे आई बाबा तुमच्याकडे आले होते ते पत्र घेऊन, हा, काय वाटलं होतं तेव्हा? ते असं काहीच म्हणत नव्हतं. म्हणजे कशासाठी एवढी चौकशी केलं, ते पत्र दाखवले, अक्षर कुणाचं आहे, हे आहे, काही मला कळले. मला वाटलं हेडमास्टर आहे, म्हणजे शाळेबद्दल काहीतरी असेल असं मला वाटलं. हे काहीच म्हणत नव्हतं. तुम्हाला वाटलं प्रेम या विषयावर निबंध असं लिहिलाय? काहीच नाही, पण समाधानी हो, आहात एकदम जावयाच्या समाधानी. बाबतीत? तुमच्या मनात होतच आहे व्हावं? नाही, जेव्हा भावाने मला दाखवलं पत्र आणि सांगितलं, त्याच्यानंतर मग तिचं म्हणजे तिची माहिती होती, मला तिला ओळखत होते मी. आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की तिला हा माझा भाऊ इतका आवडतोय, तर म्हटलं चांगली गोष्ट आहे. आणि एवढी चांगली मुलगी जर आपल्याला मिळते तर मग आपण का नाही म्हणायचं. आणि महत्वाची गोष्ट की मला सख्खी बहीण नाही, पण ती मला माझ्या बहिणीसारखी आहे. ती आणि माझी मोठी भाऊजाई, दोघी भाऊजाई मला माझ्या बहिणीची उणीव कधीच जाणून देत नाहीत. जाहीरपणे जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागायची असेल तर मिसेसची आणि मुलांची पहिल्यांदा मागेन. धन्यवाद द्यायचे असतील तर मी पहिल्यांदा माझ्या भाऊजींना, भावांना वगैरे देतोय, म्हणजे माझ्या फॅमिलीला देतोय. कारण 2009 साली मला डेंग्यू झाला होता आणि प्लेटलेट्स फक्त माझ्या 6,500 राहिलेल्या प्लेटलेट्स मला पुण्याला नेण्यात आलं. माझ्या भाऊजींनी पण आणि भावांनी पण आपले सगळे उद्योगधंदे बाजूला ठेवून 8 दिवस माझ्याजवळ अहोरात्र थांबून त्यांनी माझी म्हणजे सेवा केली म्हणतोय मी. त्याबद्दल मी खरोखर मनपूर्वक त्यांचा आभारी आहे, धन्यवाद मानतो मी. तुम्ही क्षमा कोणाची मागा? क्षमा मला मागायची असेल तर मी माझ्या माहेरच्या माणसांची मागेन. त्यांच्या अपेक्षा थोड्याशा मी भंग केला, त्याबद्दल मला आज खरंच त्यांची क्षमा मागायची आहे. आणि आभार मानायचे झाले तर मी माझ्या सासरकडच्या लोकांचे मागेन. वडिलांची कमतरता माझ्या सासू सासऱ्यांनी कधीच केली नाही, उलट त्यापेक्षा जास्त मुलाला नाही करतील तेवढा सपोर्ट त्यांनी मला केला. आणि माझी ननंतर मला अगदी बहिणीसारखी आहे. जे काहीही माझे कुठलेही प्रॉब्लेम असतील ते मी त्यांच्याशी अगदी हक्कानं शेअर करते आणि त्याही मला तसेच सल्ले देतात. माझे दीर अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी भावासारखे, कारण माझा भाऊ मध्ये 5-6 वर्ष तरी माझ्यासोबत नव्हता, पण त्यावेळेला त्यांनी मला अगदी भावासारखी खूप सपोर्ट केले. त्यामुळं असं फॅमिली मला लाभणं हे खरंच माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला दोघांना शुभेच्छा. पण त्या शुभेच्छांबरोबरच वहिनींना मिळते आहे मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून मेगा बॅग. अभिनंदन. वेळ 2 मिनिटाची. 11 वस्तू आणायच्या आणि 3ही बक्षिसं आज वहिनींना मिळवून द्यायची. आता बघायचंय आम्हाला तुम्ही काय काय केलंय त्यांच्यासाठी, हा, किंवा काय काय करू शकता. चंद्र आणताय का, तारे आणताय का? चला, अक्षर प. वेळ सुरू झाली. एका वेळेला एक वस्तू. हा, पातेलं. हा, त्याच्या अलीकडेच पेला आहे, वरती पेला आहे. हा, वरती पलीकडे पेला आहे, पलीकडे पेला आहे. हा हा, हा पेला नाही, पेन. हा पेला नाही. नाही नाही नाही, ग्लास आहे. परत आहे ना, परत पिंपाच्या मागा परत आहे. पाकिट. पेपर घ्या, पेपर. पैसे. पोपट. डायनिंग टेबल. पोपट. हा, पंखा घ्या, पंखा. 1 मिनिट पूर्ण झालं. पंखा. हळू. पतंग. आईची पर्स. 30 सेकंद राहिली, 30 सेकंद. खोलीत आत कपड. पेन्सिल आहे. 20 सेकंद राहिली, 20. हो, पोळपाट आहे ना तिथे खाली. पोळपाट. ते ओढ त्याच्या खाली. पलीकडं. 10.
सांगा काय काय आणलं. पतंग, 1 पेपर, 2 पर्स, 3 पैसे, 4 पेन्सिल, 5 पेन, 6 पाईप, 7 पाणी, घ्या गोडभर. 8 पोपट, 9 पातेले, 10 पेन 11. अभिनंदन. आणि पेला आणि पेरू. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा वहिनी मिस्टरांकडून. हे माझ्यासाठी माझ्या कुटुंबियासाठी फार झटतात. म्हणजे अगदी प्राणपणाला लावून ह्यांनी शून्यातून ह्यांचं विश्व उभा केलंय. पण ते करता करता ह्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे फार दुर्लक्ष केले. त्यामुळे इथून पुढे त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे फार लक्ष द्यावं अशी माझी पहिली अपेक्षा आहे यांच्याकडून. कधी पूर्ण होणार. आजपासून. सुरू केलंच आहे तिला. हो हो हो. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा कंटिन्यू मोबाईल वरतीच असतात ते. कोणाला बघता हो? नाही सर, कोणाला. अहो म्हणजे कुठली कामं बघता असं मी म्हटलं. जरा कमी करा. हो हो, नक्की कारण तो नक्की. त्यांनाच त्रास होणार, त्यामुळे मला त्रास होणार. सांगितलं त्याला. हां. कमी करा. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा ह्यांनी थोडासा वेळ काढून माझ्यासाठी आणि माझ्या मुलांच्यासाठी, घरच्या सगळ्यांच्यासाठी थोडा स्वतःचा वेळ आम्हाला त्यांनी द्यावा. नक्की देतो. नक्की नक्की देतो. थोडंसं नाही, नको नको पाहिजे हो आता. नको नको. नक्की नक्की 101%. काय दहशत आहे माझी बघितलं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनी. मी दुपारी म्हणा किंवा रात्री बिझनेसमुळे कोण ना कोण मिटिंगला वगैरे माणसं आलेली असतात माझ्याकडे. तर 4 वाजता जेवायला येण्यासाठी. रात्री पण काही वेळा लेट होतो, त्यामुळे मी आल्याशिवाय ती जेवत नाही अजिबात. तिनं जेवून घ्यावा अशी माझी अपेक्षा. चालेल, प्रयत्न करेल. कधीपासून. नाही, मी काय म्हणतोय ती जेवून घेऊ दे आणि मग वेट करू दे ना. रात्री 2 वाजले तरी जेवायचं थांबते आणि मग मला पण ती वाईट वाटतंय. पण तरी जरा हां. तुम्ही हा त्यांनी वेळेवर जेवावं असं वाटत असेल तर थोड्या मिटिंगला घेऊया काही क्षणांची विश्रांती हां. असं म्हणून स्वतःच्या तब्येतीसाठी ही वेळ शक्य झाली तर पाळ. हा नक्की. व्हेरी गुड. हे माझ्या घरी दाखवू नका बोललेलं वाक्य. बर. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा की आजपर्यंत तिनं माझ्या आई वडिलांची फार चांगल्या पद्धतीनं सेवा केलेली आहे आणि माझं कुटुंब एकत्र राहण्यासाठी नेहमीच ती प्रयत्न करत असते. तिनं असंच नेहमी प्रयत्न करत राहावं एवढी अपेक्षा. हो, ते तर माझं कर्तव्य आहे असं मी ते समजते. तर त्यांच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं आहे. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा की तिनं 10वीत असताना ब्लेडनं हातावर भरत असं नाव लिहून घेतलेलं. माझं प्रेम खरोखर तिच्यावरच आहे. पुन्हा असा काय प्रकार होऊ नये, लिहून दाखवायचा प्रकार होऊ नये ही अपेक्षा. माऊली पाया पडतो असलं काही करू नका. नाही, आता ते गेले त्यामुळे मी परमनंट टॅटूच काढून घेतला इकडे, त्यामुळे ते आता नाही जात. काय प्रेम आहे बघितलं. खरं सांगतो या दोघांच्या चेहऱ्यावरच इतकं सात्विकता, इतकं प्रेम, या कुटुंबाबद्दल असलेली आत्मीयता सारच भरभरून आहे. आणि म्हणून बघितलं आल्यानंतर या घरात एक आनंदाचा असा झरा खळाळतो आहे. सावकार गणपतीचा फोटो दिसतोय समोर घरात. त्याच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो या घरात जे काही आनंदाचं वातावरण आहे हे आयुष्यभर असंच राहो, कायम ही नाती अशीच घट्ट राहो या मनापासून शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.